नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठी मोठी अपडेट आहे। मित्रांनो, आपल्याला ऑगस्ट महिन्याचे अनुदान प्राप्त झालेले आहे, परंतु जेव्हापासून डीबीटी सुरू झालेली आहे तेव्हापासूनचे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नाही। म्हणजे डीबीटी सुरू झाल्यानंतर काही महिन्यानंतर काही लाभार्थ्यांचे अनुदान सुरू झाले, पेन्शन सुरू झाली। मग काही लाभार्थ्यांचे 2 महिन्याचे अनुदान थकीत आहे, काहींचे 3 महिन्यांचे आहे, काहींचे 6 महिन्याचे आहे, काहींचे 8 महिन्यांचे आहे। तर काहींचे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नाही, पेन्शन मिळालेले नाही। मग या लाभार्थ्यांनी करायचे काय, कोणाकडे हा प्रश्न विचारायचा, थकीत अनुदान कधी मिळणार, कसे मिळणार, असे वारंवार प्रश्न आपल्याला पडत असतात। तसेच लाभार्थी हे सतत आपल्याला कमेंटमध्ये विचारत असतात की थकीत अनुदान कधी मिळणार आहे। तर त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो। जर आपल्याला थकीत अनुदान मिळायचे असेल तर आपल्याला काहीतरी प्रयत्न करणे गरजेचे आहे, काहीतरी काम करणे गरजेचे आहे, तरच हे अनुदान आपल्याला लवकर मिळणार आहे। तर मित्रांनो, आता वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येत आहे, तसेच वेगवेगळ्या स्तरावर या ठिकाणी निदर्शने केले जात आहे, तसेच मागणी केली जात आहे। तर मित्रांनो, संविधानाने आपल्याला विचारण्याचा हक्क दिलेला आहे। आपण तहसीलदारांना, सरकारला प्रश्न विचारू शकतो की एक भारतीय नागरिक म्हणून जो आपल्याला अधिकार दिलेला आहे प्रश्न विचारण्याचा, राज्य शासनाला तहसीलदारांमार्फत अर्ज करावा की जी आमची थकीत पेन्शन आहे ती आम्हाला मिळणार आहे किंवा नाही, या स्पष्ट शब्दात सांगून आमचा संभ्रम दूर करावा। मग मित्रांनो, अशा पद्धतीच्या सूचना संघटनेमार्फत देण्यात आलेल्या आहे। तर मग मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाचे अर्जाचा नमुना सुद्धा त्यांनी दिलेला आहे। तर हा अर्जाचा नमुना जर आपण भरून दिला तर मित्रांनो पुढील प्रकारे अर्जाचा नमुना आपण भरून देणं गरजेचे आहे। अर्ज कसा करायचा, त्यासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे, या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघूया। मित्रांनो, या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने अर्ज करा। या अर्जाची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे। आपण याची प्रिंट काढून त्याच्यासोबत कागदपत्रे जोडा आणि हा अर्ज द्या। तर अर्ज कशा पद्धतीने आहे बघा, प्रति माननीय तहसीलदार साहेब, तुमचं तालुका टाका, तुमचा जिल्हा टाका, नंतर अर्जदार म्हणून आपले संपूर्ण नाव लिहायचे आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता ते सुद्धा त्या ठिकाणी लिहायचे आहे। मग विषय टाकायचा आहे थकीत पेन्शन मिळण्याबाबत। जर काहींना अजूनपर्यंत पेन्शन मिळालीच नसेल तर त्यांनी तो थकीत शब्द खोडून टाकायचा, फक्त पेन्शन मिळण्याबाबत असं लिहायचा। महोदय, वरील उपरोक्त विषयानुसार तहसीलदार साहेब, मी आपणास या अर्जाद्वारे अशी विनंती करतो की माझी डीबीटी म्हणजेच KYC झालेली असताना सुद्धा माझी पेन्शन या महिन्यापासून, कोणत्या महिन्यापासून तुम्हाला पेन्शन मिळालेली नाही ते टाकायचं आहे। या ठिकाणी तो महिना टाकायचा आहे आणि साल टाकायचा आहे। मग या महिन्यापासून ते या महिन्यापर्यंत, मग कोणत्या महिन्यापर्यंत तुम्हाला पेन्शन मिळालेली नाही ते टाकायचं आहे। मग तरी या अर्जाद्वारे मी आपणास अशी विनंती करतो की थकीत असलेली पेन्शन आम्हाला मिळणार आहे किंवा नाही, या प्रश्नाचे उत्तर आपल्या माध्यमातून आपण राज्य सरकारला कळवावे। एकतर थकीत पेन्शन आम्हास मिळावी किंवा आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळावं अशी अपेक्षा करतो। डीबीटी होऊन सुद्धा पेन्शन आली नाही तरी आम्हाला पेन्शन ही मिळालीच पाहिजे। त्यासाठी आम्ही आपणास या अर्जाद्वारे प्रथम अर्ज देत आहे। त्यानंतर आम्ही आपल्या ऑफिससमोर आंदोलन किंवा निदर्शने करण्यास तयार राहणार आहोत। आपला विश्वासू, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्याच्यावरती सही करायची आहे। मग अशा प्रकारचा अर्ज तयार करून या अर्जासोबत तुम्ही दिव्यांग सर्टिफिकेट, UID कार्ड, तसेच बँकेतील पासबुक म्हणजे अकाउंट नंबर व आधार कार्डची झेरॉक्स जोडून तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये सबमिट करून पोच घ्यायची आहे। मग अशा पद्धतीने तुम्ही अर्ज द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पोच घ्यायची आहे। तर मग तुम्ही जर एकत्रित सर्व बांधवांनी एकत्रित अशा पद्धतीने अर्ज दिले, तुमच्या तालुक्यात जे काही तुमची संघटना असतील किंवा तुमचे काही WhatsApp ग्रुप असतील, अशा सर्व बांधवांनी 10-15 जणांनी, 20 जण जे काय असतील त्यांनी एकत्रपणे असे प्रत्येकाचा सेपरेट अर्ज करून आणि कागदपत्र जोडून त्या ठिकाणी दिली तर ते त्या ठिकाणी तुम्हाला तहसीलदार साहेबांकडून पोच घ्यायची आहे आणि तुम्हाला
कोणकोणत्या महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही हे सुद्धा त्यांना कळणार आहे। त्यासाठी हा सेपरेट प्रत्येकानं वैयक्तिक अर्ज द्यायचा आहे, कारण की प्रत्येकाची पेन्शन ही सारखी नाही आहे, प्रत्येक महिन्याची वेगवेगळी आहे, कोणाची 2 महिन्याची, कोणाची 4 महिन्याची बाकी आहे। त्यामुळे अशा पद्धतीने अर्ज त्या ठिकाणी तुम्ही तहसीलदार साहेबांना द्या तुमच्या तालुक्यात नेऊन। मग तुम्हाला ते त्यावर उत्तर देतील की ही पेन्शन कधीपर्यंत मिळणार आहे किंवा मिळणार आहे किंवा नाही, किंवा त्या संदर्भात सरकारपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम ते करतील, कारण की या ठिकाणी तुम्ही अर्ज दिलेला आहे, त्यांना लेखी दिलेला आहे आणि ते पोचसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे। मग त्याच्यानंतर जर काही आंदोलनं केली, निदर्शनं केली तर त्या संदर्भात आपल्याला तहसीलदार साहेब किंवा सरकार अडवू शकणार नाही, कारण की आपण त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती देणं गरजेचे आहे। कारण की जी काही पेन्शन आहे ती आपल्या हक्काची आहे, ती आपल्याला मिळायलाच हवी, कारण की इतक्या दिवसापासून निराधार बांधव या पेन्शनची वाट बघत आहे आणि अनेक निराधार बांधवांचे सर्व DBT वगैरे पूर्ण असताना सुद्धा त्यांना पेन्शन मिळत नाही। मग तुम्ही त्यांना अर्ज दिल्याशिवाय त्यांना सुद्धा तुमच्या पेन्शनविषयीची माहिती कळणार नाही की तुम्हाला कोणत्या महिन्यापासून पेन्शन मिळालेली नाही, कोणत्या महिन्यापासून तुमची पेन्शन बाकी आहे। तर हे सर्व माहिती कळण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, जास्तीत जास्त बांधवांनी मोठ्या संख्येने तहसीलदार कार्यालयामध्ये, संजय गांधी विभागात किंवा तहसीलदारांना स्वतः अशा पद्धतीने अर्ज देऊन किंवा एखाद्या संघटनेमार्फत तुमचे असेल तुमच्या तालुक्यामध्ये तर त्या संघटनेमार्फत सर्व सदस्यांनी निवेदन देऊन तुमचे हे अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे। मग त्यावर तुम्हाला उत्तर मिळेल की तुम्हाला कोणत्या महिन्यापासून हे अनुदान मिळालेलं नाही, किंवा तुमची जर माहिती त्या ठिकाणी काही चुकीची असेल, एखाद्याला पेन्शन मिळालेली नसेल, जमा झालेलं नसेल, परंतु त्या ठिकाणी जर तुमची माहिती चेक केली तर तुमचं दुसऱ्या बँकेत सुद्धा जमा असू शकते, तर अशा पद्धतीने सुद्धा तुमचं कन्फर्मेशन होईल, तुम्हाला सुद्धा कळेल की या ठिकाणी तुम्हाला पेन्शन मिळाली आहे किंवा नाही। त्याकरिता मित्रांनो, जास्तीत जास्त बांधवांनी या ठिकाणी हे अर्ज नेऊन देणे गरजेचे आहे, तरच आपल्याला ही थकीत पेन्शन मिळणार आहे किंवा नाही, किंवा कधीपर्यंत मिळणार आहे, अशा पद्धतीचे उत्तर आपल्याला तहसीलदार साहेबांकडून मिळणार आहे, सरकारकडून मिळणार आहे। मग मित्रांनो, अशा मोठ्या प्रमाणात जर आपण अर्ज पूर्ण तहसील कार्यालयात पूर्ण राज्यभरात जर दिले तर त्या ठिकाणी आपल्याला पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, म्हणजे आपले थकीत पेन्शन हे लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे। आपण तोंडी निवेदन देऊन उपयोग नाही, तर सर्वांनीच या ठिकाणी अशा पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे। आणि ज्यांना पेन्शन मिळालीच नाही त्यांनी फक्त वरचं थकीत पेन्शनचा शब्द खोडून टाकायचा आणि त्याबाबत कोणत्या महिन्यापासून तुम्हाला पेन्शन मिळालेली नाही आणि तुमचे कागदपत्र जोडायचे आहे। जर दिव्यांग बांधव असेल तर अशा पद्धतीने तुमचे UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र जोडायचे आहे, किंवा इतर निराधार बांधव असतील तर त्यांनी त्यांचे जे काही लागतात ते वेगळे प्रमाणपत्र जोडायचे आहे। आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक मात्र सर्वांनी सारखेच जोडायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी मोठ्या संख्येने अशा पद्धतीचा अर्ज हा त्या ठिकाणी नेऊन द्या। या अर्जाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळेल, तुम्ही तिथनं PDF डाउनलोड करून घ्या आणि याची झेरॉक्स काढून, प्रिंट काढून त्याच्यासोबत कागदपत्र जोडून व्यवस्थित माहिती भरून सही करून तुम्ही तहसीलदार साहेबांना द्या। आपल्याला हे थकीत अनुदान मिळेल, आपल्या हक्काचं आहे। आणि संघटनेमार्फत गेले, एका ग्रुपने गेले तर जास्त प्रभाव पडत असतो। त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त निराधार बांधवांनी या प्रकारचे अर्ज द्या, म्हणजे तुम्हाला तुमचे थकीत अनुदान मिळेल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।